नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यामधून. कानपूर जिल्ह्यामध्ये जलालपुरा नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा भूषण कुमार नावाचा एक 34 वर्षांचा व्यक्ती. भूषण कुमार पेशाने पोलीस होता. तो जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. त्या ठिकाणी काम करत असताना या भूषण कुमारचे नाव खूप खराब झालेलं होतं. याच्याबद्दल बोलायचं झालं तर एकदम नीच, नालायक, नीतिमत्ता नसलेला व्यक्ती, नाड्याचा ढिल्ला व्यक्ती. ज्या वेळेला पण गरीब लोक त्याच्यापाशी यायची त्यांना तो पायाची धूळ समजायचा, किडोमोकडा समजायचा. पैसे घेतल्याशिवाय कधी कोणाचे काम केले नाही त्याने. जर पैसे नसेल तर तो त्या गरिबांच्या आई बहिणीवरती नजर ठेवायचा आणि त्यांच्यासोबत अनैतिक संबंध बनवायचा, त्रास द्यायचा. याची नीतिमत्ताच खराब होती. नीतिमत्ता पण होती आणि याचं नाव पण खराब होतं. याचं नाव पण तसंच खराब होतं. याला कोणी चांगलं म्हणत नव्हतं पोलीस स्टेशनमध्ये. याच्या घरी याची एक पत्नी होती, जिचं वय 32 वर्षे. एक पोरगा होता, 6वी-7वीमध्ये शिकत होता. अशा तिघांचं कुटुंब. याची जी पत्नी होती त्याला कायम म्हणायची की एक पोरगा आहे आपल्यापाशी, त्याच्यासाठी काय करणार आहे एवढं कमवून, नका गरिबाला लुटू. पण हा तरी काही नीट झाला नाही. म्हणायचा पत्नीला, मी नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये वतलेले आहेत, ते कधी वसूल होणार आहेत. त्याची पत्नी म्हणली की एवढं वसूल तर केले, घर बांधले करोडो रुपयाचे, लोकांना व्याजाने पैसे दिलेले आहेत, पोरगा चांगल्या शाळेत शिकतोय, चांगल्या गाडीवरती फिरताय, अजून काय पाहिजेल आहे, बास्कार आहे सगळं. पण तो काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पत्नी जी सांगल त्याच्यावरती खानाडोळा करायचा आणि आपलं रोजचं तेच करायचा. याची पत्नी कल्पना ही या सगळ्या गोष्टीला कंटाळून गेलेली होती. समजावून समजावून तर किती दिवस समजावणार आहे. एखादा व्यक्ती समजण्याच्या मनस्थितीत नसेल तर काहीच करू शकत नाही. आता याचा जो पोरगा आहे, शाळेत गेल्यानंतर तिथले त्याचे मित्र याला नावं ठेवायचे, म्हणायचे की हा बघा, हा रिश्वत घेणाऱ्या पोलिसाचा पोरगा आहे, एकदम नीच पोरगा आहे. त्याच्या बापामुळे याला सगळ्याला ऐकावं लागायचं आणि पोरगा घरी येऊन आईपाशी रडायचा. आईलाही वाईट वाटायचं. आई म्हणायची आता काय करू शकत नाही, तुझा बापच असा आहे तर मी तर काय करणार आहे. तारीख होती 14 ऑगस्ट 2025ची. या दिवशी या कल्पनाने तिच्या पतीला, या भूषण कुमारला सांगितलं, पोरासोबत असं घडतंय, तू रिश्वत घ्यायचं सोड, नसेल तर तुझ्यासोबत खूप मोठा कांड होईल. आता तो काय तिला ऐकलं नाही, तिच्यासोबत वाद केला. सकाळ सकाळ होतं, कामावर जायचं होतं ड्युटीवरती. त्याने आपलं जेवण वगैरे केलं कसं तर वाद करत करत. बुलेटची चावी घेतली, बुलेटवरती बसला आणि रस्त्याने जायला लागला. रस्त्याने गेल्यानंतर एका महिलेची नजर त्याच्यावरती पडली. वैष्णवी नावाची ती महिला. वैष्णवी बघते की हा तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये काम करतोय, त्याला थांबवते. त्या ठिकाणी भूषण कुमार थांबतो. भूषण कुमार बघतो की ही वैष्णवी दिसायला अतिशय सुंदर आहे, मादक शरीराची आहे. ती वैष्णवी या भूषण कुमारपाशी येते आणि म्हणते की साहेब, माझं एक काम करताय का? तो म्हणला की बोला, काय पाहिजे, काम करायचं आहे, मी तुमच्या सेवेसाठीच आहे. त्यावेळेला ती म्हणली की माझा पती अजय हा जो आहे तो अजूनपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आहे, त्याने चोरी केली नाही, पण तुमची पोलीसवाले म्हणत आहेत की चोरी केली, त्याचं जरा बघा ना सोडत असेल तर. त्यावेळेला हा भूषण कुमार तिला म्हणतो की तुझ्या पतीने चोरी केली, गेल्या 6 महिन्यापूर्वी पण केली होती, त्या दिवशी पण चोरी केली, सिद्ध झालेलं आहे, पण मी सोडवू शकतो त्याला. ती महिला त्याला म्हणते की कसं सोडवू शकता साहेब? तो म्हणतो वैष्णवीला थोडेफार पैसे खर्च करावे लागतील. आता त्या ठिकाणी वैष्णवी शांत होते आणि जायला लागते. हा भूषण कुमार म्हणला की काय झालं, का चाललाय? त्यावेळेला वैष्णवी त्या भूषण कुमारला म्हणते की माझ्याकडे तर एक फुटी कवडी नाही जी की मी तुम्हाला देऊ शकेल, माझ्या पतीला तिथंच चढू द्या. त्यावेळेला तो म्हणतो की जाऊ दे, थांब जरा, माझ्याकडे दुसरा पण पर्याय आहे. तो तिच्या शरीराकडे बघत बघत म्हणतो की बिना पैशाचं पण सोडू शकेल, पण त्याच्यासाठी ना तुला माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. वैष्णवीला ते समजत होतं, पण ती त्याला म्हणते की बोला की तुमच्या काय अटी आहेत. आता तो तिच्या शरीराकडे बघून म्हणतो की तुझं हे शरीर आहे ना, फक्त तुझ्या पतीसाठी नाही तर ते माझ्यासाठी पण वापर. मलाही तुझ्या शरीराचा स्वाद घेऊ दे, तर मी तुझ्या पतीला सोडेन. आता ज्या वेळेला हा असं बोलतो त्यावेळेला ती नाईलाजाने त्याला होकार देते. वैष्णवीचा होकार ऐकल्यानंतर भूषण कुमार तिला गाडीवरती बसवतो आणि पोलीस स्टेशनकडे घेऊन जातो. रस्त्याने जाता जाता तो काय शांत बसणार होता का? तिच्या पायावरती हात फिरव, तिच्या कमरेला हात लाव, तिच्यासोबत नीचपणाने वागत होता. त्या वैष्णवीलाही काही पर्याय नव्हता, त्याचं हे सगळं सहन करावं लागणार होतं. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर तिचा पती जो होता त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी बघ तुझी पत्नी किती कष्ट घेते, तुला सोडवायला आली, पण तू नीच नालायक पद्धतीने वागतोय. तो तिचा पती त्या ठिकाणी तिला म्हणतो की कशाला आली आणि या पोलिसाच्या नादी लागू नको जास्त, हा काय शहाणा नाही, मला देतील सोडून काही दिवसानंतर.
जाऊ दे थोडे दिवस, पैसे वगैरे काय खर्च करू नको. यावेळेला ही वैष्णवी तिच्या पतीला म्हणते की नाही नाही, ही साहेब लय चांगला आहे, याने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत, तुला सोडायसाठी होकार दिलेला आहे. त्यावेळेला वैष्णवीचा पती म्हणतो की काहीतरी गोड बंगाला असेल, पण तो शांत बसतो, त्याला बाहेर निघण्याशी मतलब होतो. भूषण कुमार थोडे वेळ वाट बघतो. त्याच्या मेन साहेबाला फोन लावतो. त्याचा मेन साहेब आज आलेला नव्हता. तो वैष्णवीला म्हणतो की आज तर काय सोडू शकत नाही, मेन साहेबाची सही लागेल, उद्या येतील साहेब, तर उद्या मी तुझ्या पतीला सोडून देईल. वैष्णवी म्हणते ठीक आहे, मी उद्या रिक्षा करून पोलीस स्टेशनला येईल. हा भूषण कुमार म्हणतो तुला यायची काही गरज नाही, आता नाही आलीस तरी चालेल, तुझा पती उद्या तुझ्या दुपारी 12 वाजेपर्यंत घरी पोहोचवेल. पण हा एवढं लक्षात ठेव, मी संध्याकाळी तुझ्या घरी येईन आणि मला जे पाहिजे ते द्यावं लागेल. त्यावेळेला ती नाईलाजाने त्याला होकार देते, तिच्या घराचा ॲड्रेस वगैरे देते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. दिवसभराची ड्युटी संपवून हा जो भूषण कुमार आहे सायंकाळी 6 वाजता जायला निघायला लागतो. पोलीस स्टेशनमधून जसा बाहेर आला, बुलेट काढली, रस्त्याने निघाला, तसं त्याला आठवतं की मी तर भरपूर दिवस झाले नशा केली नाही आणि नशा करून एखाद्या महिलेसोबत संबंध करायचे त्यात वेगळीच मजा आहे. आता ही त्याची धारणा होती. तसं बघायला गेलं तर नशा करणं एकदम वाईट आहे बरं का. कधीही नशा करू नका, नशेपासून दूर राहा. तो एका ठेक्यापाशी जाऊन थांबतो. तिथे एक दारूची बाटली घेतो. तिथं बसून दारू पिऊन फुल होऊन त्या वैष्णवीच्या घराकडे निघायला लागतो. वैष्णवीच्या घरी पोहोचला. रात्रीचे 8-8:30 वाजलेले होते. वैष्णवी घरी जेवण करून निवांत बसली होती. तिच्या मनामध्ये भीती, हा माणूस कधी ना कधी येणारच आहे, तिला माहिती होतं. ती आपली नीट सजून सवरून बसली. त्या ठिकाणी तिच्या घराला ठक 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 वाजवलेला आवाज आला. वैष्णवी दरवाजापाशी गेली, विचारलं कोण आहे, तर तो म्हणला की मी पोलीस ऑफिसर भूषण कुमार. त्यावेळेला ती दरवाजा उघडते, भूषणला आत घेते. ती बघते की हा नशेमध्ये आहे. त्यावेळेला ती विचार करते की जाऊ द्या, तसंही तो जे करायचं आहे ते करायलाच आलाय. नशेमध्ये असला आणि साधा असला काय फरक पडणार आहे. दरवाजा बंद करते आणि या भूषण कुमारशी बोलते, हे शेवटचं असेल, याच्यानंतर मी काय करणार नाही. भूषण कुमार म्हणला बघू पुढचं पुढे. त्यावेळेला तो तिच्या शरीराकडे बघत होता. त्याने तिला पटकन ओढत तिच्या रूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तुटून पडला. आता हा भूषण कुमार त्या वैष्णवीसोबत तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही. मन भरल्यानंतर भूषण कुमार थोडी वेळ बसतो तिथं, तिच्यापाशी जेवण वगैरे करतो आणि घराकडे निघायला लागतो. घरी त्याची पत्नी, त्याचा पोरगा वाट बघत बसलेला होता. त्या ठिकाणी ते दोघं बघतात की भूषण कुमार आलाय. ज्या वेळेला तो घरात जातो त्यावेळेला त्याचा पोरगा तिथं बसलेला होता. म्हणला की पप्पा पप्पा, तुम्ही ना माझ्यासोबत उद्या स्कूलमध्ये या, माझं भांडण झालेलं आहे, तर तुम्हाला टीचरने बोलवलेलं आहे. भूषण कुमार म्हणला का, काय झालं. ते म्हणला की तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भूषण कुमार शाळेमध्ये गेला. बघतो तर काय, ऑफिसमध्ये पोराच्या समोर 2-3 पोरं उभं आहेत, त्यांचे घरचे उभं आहेत. त्या ठिकाणी त्यांची ती प्रिन्सिपल होती, ती त्या भूषण कुमारला म्हणू लागते तुमच्या पोराने बघा यांना किती मारलेले. हा विचारतो की का मारलं रे बाबा तो त्यांना. त्यावेळेला तो त्याचा पोरगा म्हणू लागतो की पप्पा, हे मला ना म्हणत होते की तुझा बाप रिश्वत घेतो, तुझा बाप खराब आहे, त्यामुळे मी त्यांना मारलं, मला राग आला. त्या ठिकाणी भूषण कुमार जरा 1 मिनिटासाठी शांत होतो. त्या सगळ्यांची माफी मागतो आणि घराकडे निघायला लागतो. रस्त्याने जाताना त्याच्या मनामध्ये होतं की हे सगळं माझ्यामुळं होतंय, मी हे सगळं नसतं केलं तर बरं झालं असतं. पण तो विचार करतो की आजपासून मी रिश्वत घेणार नाही. त्या ठिकाणाहून तो रिश्वत न घेण्याची शपथ घेऊन तर गेला होता. पण या भूषण कुमारला माहीत नव्हतं की या गोष्टीमुळे त्याच्यासोबत किती मोठा कांड होणार होता. मित्रांनो, असेच काही दिवस गेले. त्या भूषण कुमारला त्या वैष्णवीच्या शरीराची गोडी लागलेली होती. त्या वैष्णवीला ही सवय लागली होती भूषण कुमारची. हाही तिला पैसे द्यायचा, त्यामुळे ती त्याला कायम बोलवायची. कधी भूषण कुमार तिच्या घरी जायचा तर ती कधी वैष्णवी याला घेऊन हॉटेलमध्ये जायची. असं करत या दोघांनी भरपूर दिवस घालवले. पण अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. गावामध्ये कुजबूज झाली. हीच कुजबूज त्या भूषण कुमारच्या पत्नीपर्यंत पोहोचली. तिला हे सगळं समजलं. त्यावेळेला तिला समजलं की तिचा पती किती नीच नालायक आहे. रिश्वत घेत होता, पण अजून हे सगळं करायला लागला. आता या सगळ्या गोष्टीमुळे या भूषण कुमारची पत्नी त्याच्यावरती नाराज राहू लागली होती. ही सगळी नाराजगी त्याची पत्नी त्याच्यावरती आग बनवून ओकणार होती. तारीख होती 14 नोव्हेंबर 2025 ची. सायंकाळचे 8-9 वाजलेले होते. भूषण कुमार घरी आला होता ड्युटीवरून. त्यावेळेला त्याच्या पत्नीला म्हणतो की मी आज जेवण करणार नाही, मी माझ्या मित्रांसोबत बाहेर चाललेलो. आता त्यावेळेला ही महिला त्याला म्हणते की मला माहिती आहे ना कुठं चाललेला आहे. त्या वैष्णवीपाशी चालला. चोराच्या पत्नीसोबत तो अनैतिक संबंध करतोय, तुला वळण आहे का नाही, काय तुला समजतंय का नाही तू काय करतोय. त्यावेळेला त्या ठिकाणी या भूषण कुमारला राग आला. तो त्याच्या पत्नीवरती हात उचलतो, तिच्यासोबत वाद घालायला लागतो. त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी भरपूर वाद झाला.
त्याची पत्नी म्हणाली की मी तुला आजच सोडून गेली असते, पण अंधार पडलाय, सकाळी तुला मी सोडून जाईल. हा म्हणला तू नाही गेली तर मी तुला धक्का देऊन हाकलून काढीन घरातून बाहेर. ते दोघं त्या ठिकाणी झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर भूषण कुमारची पत्नी बॅगेत कापडं भरते आणि निघायला लागते. तिचा पोरगा कृष्णा म्हणला की आई मी पण येणार. ती म्हणली की येऊ नको, बापावरती लक्ष ठेवीतच राहा आणि काय अडचण आली तर मला फोन कर. आता हा पोरगा तिचा होकार देतो आणि त्या ठिकाणाहून ती महिला निघून जाते. आता या सगळ्या गोष्टीचा त्या भूषण कुमारला काहीही फरक पडलेला नव्हता. तो आपला खायचा प्यायचा निवांत ड्युटी करायचा आणि रात्रीची वेळ त्या वैष्णवीसोबत घालवायचा. त्यामुळे त्याची लाईफ मजेत चालली होती. पण काहीच दिवसांमध्ये त्याला जाणवलं की आपल्या घरामध्ये तर स्वयंपाक करण्यासाठी कोणी नाही, धुणं भांडी करण्यासाठी कोणी नाही, आपला पोरगा एकटा आहे, त्याचीही काळजी घ्यावी लागते, तर काय करायचं. आता त्या ठिकाणी तो विचारात पडलेला होता. त्यावेळेला त्याचा पोरगा म्हणतो की पप्पा, आपल्या शेजारीने एक काकू आहे, ती काकू कामाच्या शोधात आहे, जर तुम्ही तिला इथं बोलवलं, काम दिलं तर बरं होईल. तो त्या ठिकाणी त्याच्या पोराला म्हणतो की ठीक आहे कृष्णा, मी काय करतो, त्या वहिनीसोबत जाऊन एकदा भेट घेतो, त्यांच्याशी बोलतो मी आणि कामाला येतात का बघतो. तो पोरगा म्हणतो ठीक आहे चालेल जावा. तो त्याच वेळेला त्या महिलेच्या घरी जातो. कल्पना नावाची ती महिला त्या ठिकाणी त्यांच्या दरवाज्यात उभा राहून हा हाक मारतो, कल्पना कल्पना. ती दरवाज्यातून बाहेर बघते तर हा भूषण कुमार त्या ठिकाणी होता. भूषण कुमारला बघून ती खुश होते आणि म्हणते की आत बसा, चहा देते, पाणी देते. या कल्पनाबद्दल बोलायचं झालं तर विधवा महिला होती. हिची पोरगी 17 वर्षांची आणि ही दोघीच राहत होत्या त्यांच्या घरी. भूषण कुमार त्या कल्पनाला म्हणतो की हो बघ, तुला माहिती असेल की माझी पत्नी माझ्यासोबत वाद करून तिच्या माहेरी गेलेली, तर माझा पोरगा राहतोय, त्याची काळजी घेण्यासाठी कोणीतरी कामासाठी हवं आहे, म्हणून मी तुला विचारायला आलोय. त्यानेच सांगितलंय तुझ्या घरी जा, तू त्या ठिकाणी काम करायचं शोधात आहे. त्यावेळेला ती कल्पना म्हणली की हो मला काम तर पाहिजे आहे, मी नक्कीच काम करेल, पगार वगैरे किती देणार. त्यावेळेला तो भूषण कुमार म्हणला की 11,000 रुपये पगार देईल मी तुला. कल्पना त्या ठिकाणी खुश होते आणि त्याला म्हणते की मी उद्यापासून कामाला येईल तुमच्या इथं. कल्पनाचं असं बोलणं ऐकून हा भूषण कुमार घरी जातो. त्याच्या पोराला म्हणतो की ती कल्पना उद्यापासून कामाला येईल, तर तू उद्यापासून जे काही काम असेल ते तिला सांग. तो होकार देतो. त्या ठिकाणी ते दोघं झोपी जात. दुसऱ्या दिवशी कल्पना यांच्या घरी आली. या भूषण कुमारने तिला पूर्ण कामकाज समजावून सांगितलं की असं करायचं, ही तसं करायचं, याची काळजी घ्यायची, स्वयंपाक वगैरे करायचा, डबा करायचा, पोराला द्यायचा आणि नंतर निवांतच आहे तो. ज्या वेळेला ही कल्पना या भूषण कुमारच्या घरी आली त्यावेळेला त्याने समजावून सांगितलं की हे बघ, काम व्यवस्थित करायचं, तुला कसली अडचण नाही, पोराचा डबा करून द्यायचा, स्वयंपाक करायचा, धुणी भांडी करायची, निवांत बसायचं, सायंकाळी थोडेफार काम असेल ते करायचं आणि बाकी तुझ्या घरी जायचं. कल्पना त्याला होकार देते, कामाला सुरुवात करते. कसलीही अडचण नव्हती. कृष्णाही चांगला खुश. या भूषण कुमारचा पोरगाही खुश होता, कल्पना खुश होती. तिची एक पोरगी होती बबली नावाची, तीही खुश होती. ती पोरगी आता सध्याला 11वीमध्ये शिक्षण घेत होती. तिचं शिक्षण चालू होतं. थोडेफार पैसे लागले तर हा द्यायचा, म्हणायचा की पोरीचं शिक्षण पूर्ण कर. दुसरीकडे हा जो भूषण कुमार आहे तो आपला त्याच्या रेग्युलर रुटीनप्रमाणे काम करायचा. कधी त्या वैष्णवीच्या इकडं जायचा. एक दिवशी या वैष्णवीला आणि या भूषण कुमारला त्याच्या पतीनं बघितलं, अजयने. त्यावेळेला त्याने त्या ठिकाणी भूषण कुमारला धमकी दिली, त्यामुळे मी तुला काय करणार नाही. पण तसं काय नाही, मी एक गुन्हेगार व्यक्ती आहे आणि तुला मी संपवून टाकेन परत जर माझ्या पत्नीपाशी दिसला तर. आता त्याची अशी धमकी ऐकून तो त्या ठिकाणाहून निघून जातो. पण या भूषण कुमारला माहीत नव्हतं की याच्यासोबत असा काय कांड होणार होता पुढे चालून की याच्याबद्दल याला कल्पनाच नव्हती. त्या ठिकाणाहून निघून गेला. आता तो आपलं काम करायचा, घरी यायचा. याच्याकडे जी महिला होती वैष्णवी, तीही याच्यापासून दुरावली होती. याच्या शरीराच्या काही गरजा होत्या त्या काय पूर्ण होईना. त्यावेळेला तो विचार करतो की काय करू काय करू. आपला तो घरी यायचा. तो ज्या वेळेला घरी यायचा त्यावेळेला बघायचा की ही जी महिला आहे कल्पना, दिसायला अतिशय सुंदर आहे, विधवा आहे, हिच्यासोबतच मी केलं तर काय अडचण नाही. त्यामुळे तो आता तिच्यावरती नजर टाकू लागतो. जेव्हा पण कल्पना काम करायची त्यावेळेला हा तिच्या कमरेकडे बघायचा, छातीकडे बघायचा, म्हणजे पूर्ण शरीर त्याचं निहाळायचा. आता याच्याबद्दल त्या कल्पनाला माहिती लागली होती, पण ती काय करू शकत नव्हती. मजबूर होती पैशासाठी. तीही शांत बसायची त्या ठिकाणी. पण हेच शांत बसणं तिच्यासाठी पुढे चालून एक मोठ्या घटनेला अंजाम देणार होतं. मित्रांनो, या भूषण कुमारचा पोरगा 7वी 8वीमध्ये शिकत होता. चांगल्या अभ्यासू होता, हुशार होता, कधी बाहेर जात नव्हता. तो कायम घरी बसायचा, अभ्यास करायचा. असाच एक दिवस होता 4 जानेवारी 2026चा. या दिवशी हा भूषण कुमार घरीच होता, सुट्टी होती त्याला. आणि ही जी महिला होती कल्पना स्वयंपाक करत होती.
याचा पोरगा तिथं बसलेला होता, अभ्यास करत होता. तो त्याला म्हणतो की पोरा तू बाहेर का जातणार मित्रांमध्ये खेळायला, कायम अभ्यास करत असतो, जा जरा मित्रांसोबत वगैरे खेळ. तो त्या ठिकाणाहून उठतो. त्याचा पोरगा त्याच्याकडून 100 रुपये घेतो बॉल आणायसाठी आणि खेळायसाठी बाहेर निघून जातो. जसा हा त्याचा पोरगा कृष्णा बाहेर गेला खेळण्यासाठी, त्यावेळेला तो उठला, घराचा दरवाजा बंद केला आणि घरामध्ये इकडं तिकडं काहीतरी धारदार शस्त्र शोधू लागला. आता याच शस्त्राने तो काहीतरी करणार होता. तो कल्पनापाशी गेला, त्या ठिकाणी पडलेला चाकू बघितला, त्याने हातात घेतला, तिच्या मानेवरती ठेवला आणि म्हणला की माझी इच्छा झाली आता तुझ्यासोबत वेळ घालवायची. तू जर इथं नानू केलं तर मी तुझा गळा कापीन, मला काही फरक पडणार नाही, मी पोलीसवाला आहे, पण तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी खूप वाईट होईल. त्यावेळेला ती शांत बसली. तो म्हणला की मी करतोय ते करू दे मला, मी तुला पैसे पण देईल. त्यावेळेला ती पूर्णपणे शांत झाली आणि म्हणली की ठीक आहे, मला पैसे द्यावे लागतील, ते पण 10,000 रुपये. त्यावेळेला हा म्हणला की माझ्यापाशी सध्याला कॅशमध्ये 5,000 रुपये आहेत, बाकी पैसे उद्या देईन मी तुला. त्या दोघांचं ठरतं. हे दोघं रूममध्ये जाऊन मनसोक्तपणे संबंध करतात. या दोघांचा सिलसिला आता असाच चालू राहिला, जो की पुढे चालून यांच्यासाठी कल्पना होती विधवा महिला. नव्हतं काय काम धाम, घरी नसायची, कायम याच्यापाशीच राहून इथंच काम करायची. आता या सगळ्या गोष्टीचा अंदाज त्याच्या पोराला कृष्णाला आलाच होता. तोही म्हणायचा की माझा बापच नीच आहे, तर मी तर काय करू, आता त्याला किती समजावं. आता ज्या वेळेला पण ही कल्पना घरी असायची आणि हा भूषण कुमार घरी असायचा, त्यावेळेला तो त्याच्या पोराला पैसे द्यायचा, बाहेर खेळायला लावायचा. त्यालाही समजत होतं, तो शांत बसायचा, जात होता. असं करत करत साधारणतः 2-3 महिने गेले. 3 महिन्यानंतर ही जी कल्पना होती ती अचानक एक दिवशी आली नाही. कल्पना त्या भूषण कुमारला फोन करून सांगते की मी काय आज येऊ शकत नाही, माझी तब्येत खराब आहे. तर तो म्हणला की काय काळजी करू नको, मीच तुझ्याकडे येतोय, तू येऊ नको इकडं. तो थोडेफार पैसे घेतो आणि त्याच्यापाशी जातो, म्हणतो की हे घे पैसे, जर काही तुला गरज पडली तर सांग मला. यावेळेला नेमकं तिची पोरगी शाळेतून आलेली होती, बबलीकडे नजर गेली याची. दिसायला अतिशय सुंदर दिसत होती, 12वीमध्ये आता शिक्षण घ्यायला चालू करणार होती. विचार करतो भूषण कुमार की आता ही तर जवान झाली. त्यावेळेला भूषण कुमारच्या मनामध्ये विचार आला की हिलाही माझ्या बेडवरती आणलंच पाहिजे, हिच्यासोबत ही वेळ घालवायचा आहे मला. त्याची आता नीतिमत्ता खराब झाली होती, त्याला काही करू शकत नव्हतं कोणी. तो त्या कल्पनाला म्हणतो की तू जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत तुझ्या पोरीला बबलीला पाठव ना घरी काम करण्यासाठी. त्यावेळेला ती होकार देते, म्हणते की उद्या येईल तुमच्या घरी. बबली 2-4 दिवसाची सुट्टी घेऊन या भूषण कुमारच्या घरी काम करायला लागते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. त्या दिवशी या भूषण कुमारनं बघितलं की बबली कामाला आलेली आहे. त्या ठिकाणी त्याचा पोरगा बी आहे. पोराला म्हणला की हे घे 200 रुपये, बॉल घे आणि पोरांसोबत मित्रांसोबत क्रिकेट खेळायला जा. आता त्याला समजलं होतं की काय होणार होतं. पोरगाही तिथून निघून गेला. आता पोरगा गेलेला आहे बघून भूषण कुमार उठला, दरवाजा बंद केला, चाकू काढला आणि त्या बबलीच्या नरड्यावरती ठेवला आणि म्हणला की मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे, जर तू सहकार्य केलं तर ठीक, नसेल तर तुला संपवेल आणि तुझ्या आईला पण संपवेल. आता त्या ठिकाणी ती पोरगी काहीच करत नाही, ती शांत बसते आणि त्या भूषण कुमारला जे करायचं ते करू देते. त्याचं मन भरल्यानंतर तो तिला सोडून देतो. ती आपल्या सायंकाळी रडत रडत घरी गेली. आई विचारते की काय झालं पोरी, ती घडलेली पूर्ण घटना सांगते. कल्पना विचार करते की हे तर याने खूप चुकीचं केलं आहे, माझ्यासोबत केलं ते केलं, माझ्या पोरीसोबत पण केलं, तिचं आयुष्याचं वाटोळं केलं. दुसऱ्या दिवशी भूषण कुमार ड्युटीवरती गेलेला होता. त्या ठिकाणी त्याचा पोरगा घरी होता. कल्पना आणि तिची पोरगी बबली रडत रडत त्यांच्या घरी आले. त्या ठिकाणी भूषण कुमारचा पोरगा बसलेला होता. म्हणला की वहिनी का आलाय तुम्ही इकडं. त्यावेळेला ती म्हणते की तू या बबलीला बहीण मानतो, हिच्याकडून राखी बांधून घेतो, पण तुझ्या बापाने हिच्यासोबत नीच काम केलंय. त्यावेळेला त्याला राग येतो. पोरगा म्हणतो काय बोलताय तुम्ही. त्या ठिकाणी बबली म्हणते की मी खोटं बोलेल का, माझ्यासोबत त्यानं वाईट काम केलंय. आता या ठिकाणी हा कृष्णा त्यांना म्हणतो ठीक आहे, मी बघतो, तुम्ही घरी जावा. त्या दोघी घरी जातात. सायंकाळचे 7-8 वाजता हा भूषण कुमार घरी आला. घरी आल्यानंतर बघतो की त्याचा पोरगा आज खूप रागात आहे. म्हणतो काय झालं. तो नशेमध्ये होता. त्याला नशेमध्ये बघून या कृष्णाने त्याच्यावरती राग काढायला चालू केला, वाद केला चालू. त्या ठिकाणी बबली आणि तिची आई त्या ठिकाणी जमा झाली, बघत होती यांचा वाद. या कृष्णाने काय केलं, दरवाजा लावला, चाकू हातात होता, त्या चाकूने त्याच्यावरती वार केले. आता हेच झालेले वार या भूषण कुमारला सहन झाले नाहीत. ओरडू लागला, चिरकू लागला, त्याच्या अंगातनं रक्त वाहू लागलं. पण हा कृष्णा काहीच थांबला नाही. रागामध्ये त्याने चाकू खुपसले पोटामध्ये, त्याच्या नरड्यावरती फिरवले आणि ज्या वेळेला तो संपला त्यावेळेला त्याचे गुप्तांग धरले, कापले आणि बाहेर घेऊन आला. त्या ठिकाणी बबली आणि ती कल्पना उभा होते. तेही त्या ठिकाणी ओरडू लागले. ओरडणं ऐकून शेजारची लोक आली. त्या ठिकाणी बघितले की पोराने त्यांच्या बापाला संपवलेलं आहे. पोलिसांना फोन केला. पोलीस जागीच हजर झाले. पोलीस आल्यानंतर पोराला ताब्यात घेतलं, जेर बंद केलं, त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला
अजून तो कमी वयाचा आहे, पण बघू आता त्याच्यावरती कारवाई होईल का नाही. पण त्यानं जे केलं ते चुकीचं केलं का बरोबर केलं, मला कमेंट करून सांगा. कायदा हातात घ्यायला पाहिजे होता का नव्हता, हे तुमचं मत काय आहे कमेंट करा मला. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा.